नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आहे. त्याचं कारणही तसंच आहे. माझी तब्येत गेल्या आठवड्याभर अजिबात ठीक नव्हती. तर आत्ता मला थोडंसं ठीक वाटतंय. म्हणजे एवढं बोलण्याची शक्ती पण नाही आहे माझ्यात. थोडीशी कालपासून ठीक आहे. लास्ट वीकमध्ये खूपच तब्येत माझी खराब होती. काही गोष्टींचा स्ट्रेस होता आणि बाकीच्या पण गोष्टी असतात. दगदग थोडी मागे असते, त्याच्यामुळे माझी तब्येत खराब झाली होती. आणि असं होतं की मी आहे ना उठून जेवणसुद्धा बनवू शकत नव्हते. तर माझ्या मिस्टरांनी म्हणजे एक आठवड्याभर मी त्यांना टिफिनच नाही दिला. असेच जात होते ऑफिसला आणि संध्याकाळी येऊन ऑफिसवरून येऊन तेच जेवण बनवत होते, जसं त्यांना जमेल तसं. कारण की मला काहीच होत नव्हतं. तर त्यांनी सांगितलं की तू पूर्ण एक आठवड्याभर थोडी रेस्ट घे आणि त्याच्यानंतर बघूया मग आपण. आणि मग ते एवढे थकून यायचे वगैरे, तरीसुद्धा त्यांनीच जेवण बनवलं सगळ्यांसाठीच आमच्या. आणि यांना सुट्टी पण काढता येत नव्हती, कारण यांचं पण ऑफिसमध्ये एवढं आत्ताचे 1-2 वीक असं काम चालू आहे. तर ते खूप बिझी आहेत. त्यांना ॲक्च्युली घरी यायला पण खूप लेट होतो आहे नेहमीच्या टाईमपेक्षा, कारण बॅक टू बॅक मीटिंग आणि काम हे चालू असल्यामुळे ते सुट्टी पण काढू शकत नव्हते. तर ते बोलले की मी टिफिन राहू दे, मी ऑफिसला जात जाईन आणि आल्यानंतर मी काहीतरी बनवत जाईन. तर तू काही त्याचा जास्त स्ट्रेस नको घेऊ की काय बनवायचं, कारण मुलं पण घरी होती ना. त्याच्या अगोदरच्या आठवड्यातले व्हिडिओ पण मला एडिट करणं झालं नाही आणि पोस्टसुद्धा करणं झालं नाही. तरी आम्ही शॉर्ट व्हिडिओ असे थोडे एडिट करून ठेवलेले, ते आम्ही पोस्ट करत होतो, कारण की रेग्युलर व्हिडिओ पडावा म्हणून. पण असा व्हिडिओ व्लॉग म्हणून काहीच अपलोड झाला नाही आपल्या चॅनेलवरती. एक आठवडा झालं. आज एक नवीन सुरुवात करून म्हटलं चला आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. आपल्याला थोडं ठीक वाटते. आणि हे पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की या गोष्टीमुळे आपले काही ब्लॉग्स आले नाहीत. तर आता प्रयत्न करेन कंटिन्यू येतील. पहिला तब्येत महत्त्वाची. आपण ठीक असेल तर सगळं ठीक असतं. नाही, मी पहिल्या म्हणजे सोमवारीच मला नागपंचमी होती, श्रावणातला पहिला सोमवार. आणि त्याच दिवशी नेमकं असं झालं की मला ना खूप दुखत होतं. खूप म्हणजे मी झोपूनच होते. तर मी आदल्या दिवशी नागपंचमीचं ड्रॉइंग वगैरे माझ्या हाताने पेपरवरती काढलेलं पूजा करण्यासाठी, कारण इथे काय तसं मातीची वगैरे नागोबाची मूर्ती वगैरे नाही भेटत. सो मी म्हटलं की आपण ड्रॉ करूया, म्हणून मी ड्रॉइंग केलेलं, पूर्ण प्रिपेअर सगळं केलेलं, पूजेची तयारी केली होती. आणि सोमवारी मला खूपच त्रास व्हायला लागला. सो मी उठू नाही शकले आणि म्हणजे मला करताच येत नव्हतं. तर तीही पूजा माझ्या मिस्टरांनी संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर ती पूजा मांडली. किंवा श्रावण सोमवारमधली पण जी माझ्याकडे मंदिरात पिंड आहे छोटीशी, तर त्याला अभिषेक वगैरे त्यांनीच आल्यानंतर केलं. मी फक्त नमस्कार केला, कारण माझ्यात एवढीही शक्ती नव्हती. म्हणजे त्या दिवसापासून असं चालू आहे ना की बापरे, म्हणजे मी सांगू पण शकत नाही. आणि आता आज आहे शुक्रवार, तर मला थोडंसं कालपासून ठीक वाटते. आणि शुक्रवारची सुद्धा मी एक पूजा करते आणि तुम्ही लोकही करत असाल. ती बऱ्याच स्त्रिया करतात आणि बऱ्याच आई ज्या असतात त्या करतात आपल्या मुलांसाठी. ज्योतीची पूजा ती मी शुक्रवारी करते. गेला शुक्रवार पहिला शुक्रवार होता, त्या दिवशी मला म्हणजे तुमच्याशी शेअर करायला पॉसिबल नाही झालं. मी पूजा मांडली होती लास्ट फ्रायडेला आणि पण ती मला दाखवता नाही आली. तर आजही शुक्रवार आहे. माझी सगळी तयारी झाली आहे, क्लिनिंग वगैरे झाली आणि आता मी पूजा मांडणार आहे. तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण हे शेअर करते. मी ज्योतीची पूजा पण मांडते आणि श्रावणातले हे मी 5 शुक्रवार पण उपवास केलेत वैभवलक्ष्मीचे. तर तीही पूजा मला मांडायचे. तर आपण पहिल्यांदा आता देवपूजा करणार आहे, त्याच्यानंतर आपण ह्या दोन्ही पूजा मांडणार आहेत. तर मी तुम्हाला पण दाखवते. तर हा आहे ज्योतीचा फोटो, जरा जिवंतिका पूजन असं म्हणतात त्याला. तर हा फोटो म्हणजे मी प्रिंट काढली आहे, ही अशी चिटकवली आहे याला कार्डबोर्डला. तर हा आपण मांडून घेतो इथे. तर ह्या पूजेसाठी की नाही, जरा जिवंतिका पूजनसाठी, ज्योतीच्या पूजेसाठी अशी आपल्याला वस्त्रमाळ बनवायची आहे कापसाची. 11 किंवा 21 तुम्ही कितीही घेऊ शकता. तर 21ची वस्त्रमाळ बनवली आणि त्याला मी आता हळद कुंकू लावून घेते आणि मग आपण या फोटोला ते घालायचं आहे.
आणि तेच म्हणजे मला सांगायचं होतं की ह्या पूजेसाठी आपल्याला या फोटोसाठी दुर्वा आणि आघाडाचं माळ लागते. तर मला हे काहीच भेटलेलं नाही आहे इथे. मी बघितलं काल, पण फुलं भेटली तर फुलं आणली आणि दुर्वा आणि आघाडा काय भेटला नाही. तर ह्याची सुद्धा माळ चालते, तर हीच मी आज अर्पण करते. जे असेल ते असेल, भावना महत्त्वाची, श्रद्धा महत्त्वाची आपली. मी मनापासून करते हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि सगळ्याच गोष्टी इथे अवेलेबल होतात प्रत्येक वेळी असं नाही आहे. सो जे असेल त्यात आपण पूजा चांगल्या भावनेने श्रद्धेने करतोय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी नेहमी श्रावणामध्ये जेव्हा जेव्हा मी इकडे असेन तेव्हा मी ही पूजा करत असते. आणि ही पूजा खरं तर जिवतीची पूजा, त्या सगळ्या आई आपल्या मुलांसाठी ही पूजा करतात. मुलांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते. आणि मुलं कितीही मोठी आपली झाली तरीही करायची असते ही पूजा. आणि मुलं जरी बाहेर असली राहायला तरी सुद्धा केली तरी चालते. तर इथे माझं हळदी कुंकू वगैरे लावून झालेलं आहे, तर मी आता हे घालते. तर हे बघा, इथे आपली पूजा मांडून झालेली आहे जिवतीची. आणि खूप साधी सोपी पूजा आहे, काहीही जास्त त्रास वगैरे नाही आहे ह्याच्यामध्ये. फक्त हा महत्त्वाचा नैवेद्य आहे, गुळ खोबरं आणि फुटाणे, ओटी ठेवायची. आता मी एक फळ आणून ठेवते आणि इथं मी छोटीशी अशी रांगोळी रेडीमेडच होती माझ्याकडे, ती मांडलेली आहे. आणि अशी ही पूजा मांडलेली आहे. तर इथे दोन बाजूला मी आता समई आरती अजून लावायची आहे, ती लावणार आहे आरती. आणि फळ पण एक ठेवते मी इथे. आणि आपण दुसरी पूजा पण लगेच मांडून घेऊया, ती म्हणजे आपली वैभवलक्ष्मीची पूजा. ती मी इथेच मंदिरामध्ये मांडणार आहे. तर मंदिरात कसा फोटो वगैरे आहे ना, तर इकडेच मी मांडेन. तर इथेही आपली अशी छान अशी पूजा मांडून झालेली आहे. फक्त आता या समयात आणि दिवाबत्ती करायची संध्याकाळच्या टाईमला करणार. पूजा वाचण्याच्या टाईमला मी इथे दिवाबत्ती करेन. तर तुम्हाला माहितीच आहे की वैभवलक्ष्मीची पूजा कशी मांडतात. तर ह्या घेतलाय मी तांब्याचा एक लोटा, त्याच्यामध्ये पाणी भरलंय, हळदी कुंकू टाकलंय, फूल टाकलंय. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एक सुपारी आणि एक नाणं पण टाकायचं आहे. तर हे एक रुपयाचं नाणं, ही सुपारी, आणि ह्याच्यामध्ये पुढच्या बाजूला स्वस्तिक काढायचं आणि नंतर 8 हळदी कुंकवाची बोटं पण ओढायचे. तर मी आधी स्वस्तिक काढून घेते. मी स्वस्तिक काढून घेतलं आणि अशी 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटं सुद्धा ओढून झाली आहेत माझी. तर ह्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. आणि तांदूळामध्ये एखादं आपल्याला सोन्याची गोष्ट तुमची ठेवायची आहे. काही पण असेल, अंगठी असेल, बांगडी असेल, चैन असेल, काही सोन्याची गोष्ट एखादी तांदळामध्ये वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये ठेवायचे. किंवा जर काही नसेल तर चांदी पण चालेल, किंवा 1 रुपयाचं नाणं सुद्धा चालतं, असं काहीच नाही आहे. आणि इथंही आपल्याला एक फूल वाटीमध्ये ठेवायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्याच्यानंतर ही वाटी त्या लोट्यावरती ठेवायची आपल्याला. मी आता हळदी कुंकू टाकते. तर ही वाटी या लोट्यावरती ठेवून मी मंदिरात मूर्तीच्या समोर ठेवते. म्हणजे जो माझ्याकडे फोटो आहे लक्ष्मीचा त्याच्यासमोरच हा लोटा ठेवते. हे आहे वैभवलक्ष्मीचं पुस्तक, ते देखील मी इथंच मांडते. आणि आता आपण फुलं पण मांडून घेऊया, ठेवून घेऊया. मी तुम्हाला सगळं झाल्यानंतर दाखवते. इथे थोडं कॅमेरा ठेवता येत नाही आहेत, अँगल पकडत नाही आहे आणि त्यामुळे मला व्यवस्थित काहीच दाखवता येत नाही आहे तुम्हाला. तर माझी सगळी पूजा मांडून होऊ देत, मग मी तुम्हाला दाखवेन. व्यवस्थितपणे मला ना दाखवता येईल थोडंसं. आणि आपल्याला अन्नपूर्णा देवीची पण पूजा करायची आहे, गणपतीची पूजा करायची आहे, श्रीयंत्राची पूजा करायची आहे. तर श्रीयंत्र मी इथेच लावून ठेवणार आहे. इथे माझ्याकडे लक्ष्मीचा हा फोटो आहे. इथेच मी मग
वैभव लक्ष्मी व्रताचं पुस्तक ठेवलंय आणि इथे मी अशी पूजा मांडली आहे. हा लोटा आहे, स्वस्तिक काढलंय. इथे आहे श्रीयंत्र, एक फळ, अन्नपूर्णा देवी, गणपती. इथेही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलाय. आता फक्त मला दिवाबत्ती करून घ्यायची आहे. इथे हे बघा लक्ष्मीची पावलं आहेत जी मी रांगोळीने बनवलेली आहेत ती. आणि अशा प्रकारे झाले. अजून मला देवाला फुलं वाहायची आहेत. आणि इथे आपली जीवतीची पूजा आहे. माझी पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मी आता इथे रव्याची खीर बनवते नैवेद्य म्हणून. तर इथे अशा प्रकारच्या दुधाच्या बॉटल्स असतात. हे आहे 1 लिटरवालं दूध, फ्रेश मिल्क आहे. तर आज मला फक्त नैवेद्य बनवायचा होता खिरीचा. जेवण काही बनवायचं नव्हतं कारण आम्हाला एका ठिकाणी एका फॅमिलीने जेवायला बोलवलेलं, इन्व्हाइट केलेलं डिनरसाठी. तर यांच्या ऑफिसमधीलच आहेत ते, ऑफिसमधले मित्र. त्यांच्याकडे आम्ही जेवायला जाणार होतो. सो म्हटलं की आपल्या घरी तर पूजा मांडली तर गोडधोड काहीतरी बनायला हवं, म्हणून मी मग रव्याची खीर बनवली. आणि नंतर संध्याकाळच्या टाईमला मी दिवाबत्ती करून हे ऑफिसवरून आली की त्याची पुस्तक वाचायला घेतलं, ज्याची व्रतकथा आहे. तर मला दोन्ही पुस्तकं वाचायची होती आणि मी मोस्टली संध्याकाळीच पुस्तक वाचते कारण की सगळे घरी असतो आणि सगळ्यांना ती ऐकायला मिळते आणि मुलांनाही या गोष्टी माहीत व्हायला पाहिजेत. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सोयीनीला बोलावून आणलं. अगं अगं सोयीनी, मला नळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. गरीब आहेस, तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळणपण फुकट करेन. कुटुंबातल्या माणसांची ही पर्वा नव्हती. भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दया, माया वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या.